नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण स्वस्तिकची रांगोळी काढणार आहोत. पण नुसती स्वस्तिकची रांगोळी काढणार नाही आहोत, त्याला आजूबाजूनी फुलं काढून त्याला आणखीन सुंदर बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर हे मी बघा चार असे डॉट देऊन घेतलेले आहेत, 4 लाईनी. त्याच्यामध्ये फ्लावर काढलेला आहे. मधले जे 4 डॉट होते त्याला लाईन मारून त्याच्यावर आपण फ्लावर काढून घेतला मी. आणि त्याच्यानंतर आता साईडनी स्वस्तिक काढणार आहे. हे 3-3 डॉट आहेत, ते आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे बघा, चारी बाजूचे 3-3 डॉट जॉईन करून घेत आहे मी. त्याच्यानंतर एक मध्ये लाईन करून फ्लावरला जॉईन करून घ्यायचे आहे बघा. अशा 3-3 बघा, 3-3 फ्लावरच्या 3-3 पाकल्या सोडून मधली लाईन त्याला जॉईन केलेला आहे मी. अशा प्रकारे सगळ्या लाईन जॉईन करून घेतलेल्या आहेत. आणि दुसऱ्या लाईनी सेकंड पाकलीला जॉईन करून घेतलेल्या आहेत बघा. अशा प्रकारे सगळा स्वस्तिक फ्लावरला जॉईन करून घ्यायचा आहे. हे स्वस्तिक आपण प्रत्येक शुभकार्यासाठी, प्रत्येक कार्यक्रमात काढतो आपण. पण आपण त्याला आणखीन नुसतं स्वस्तिक न काढता आणखीन फुलं वगैरे काढून सुंदर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कलर कॉम्बिनेशन पण मी जास्त कलर यूज केलेला नाही, 2 ते 3 कलरच यूज केलेले आहेत. तर अशा प्रकारे स्वस्तिकची रांगोळी काढत आहे मी. तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली, कलर कॉम्बिनेशन कसं वाटलं, स्वस्तिकची आयडिया कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता बघा, मधल्या डॉटमध्ये मी मधल्या फ्लावरमध्ये ग्रीन कलर टाकून घेतलेला आहे आणि मध्ये जो डॉट दिला मी तिथे येल्लो कलर टाकलेला आहे. तशाच प्रकारे आपल्याला नंतर स्वस्तिकच्या बाजूने एक लाईन द्यायची आहे. तिथे आपल्याला फ्लावर काढायचे आहेत आणखी, त्याच्यासाठी ही लाईन देत आहे मी. आणि हे जे स्वस्तिक काढलेलं आहे आपण 4 भुजा स्वस्तिकच्या काढलेल्या आहेत. त्या 4 भुजांमध्ये आपण कलर भरून घेणार आहोत. कोणतेही कलर भरू शकतो, रेड, येल्लो, कोणतेही. माझ्याकडे जे कलर अवेलेबल होते ते मी कलर भरलेले आहेत. आणि अशा प्रकारे चारही भुजांमध्ये एक कलर टाकून घेत आहे. स्वस्तिकची रांगोळी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. बघा, चारही भुजांमध्ये मी ब्लू कलर भरून घेत आहे. आता बघा, 4 लाईन काढलेल्या आहेत. तिथे आपण व्हाईट रांगोळीची डॉट देऊन घेणार आहोत आणि त्या डॉटच्या बाजूनी फ्लावर काढणार आहोत आपण. बघा, 4 डॉट देऊन झालेले आहेत. आता त्याच्या आजूबाजूनी फ्लावर काढून घेणार आहोत. बघा, अशा प्रकारे छोटे छोटे असे फ्लावर काढून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपण कलर भरणार आहोत. अशाच प्रकारे आपण स्वस्तिक विथ फ्लावर डिझाईन ची रांगोळी पूर्ण करून घेणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला अशा स्वस्तिकच्या फ्लावरसोबत काढलेल्या रांगोळ्या बघायला आवडतील का, मला कमेंट करून सांगा. मी आता अशाच रांगोळ्या काढण्याचा प्रयत्न करणार आहे की स्वस्तिकसोबतच रांगोळीची डिझाईन म्हणजे शुभचिन्ह पण होईल स्वस्तिकचं आणि रांगोळी म्हणून डिझाईन पण अशी काढता येईल. तर अशा रांगोळ्या तुम्हाला बघायला आवडतील का, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि या अशा रांगोळ्यांमध्ये मी अजून कोणते कलर भरले तर रांगोळी आणखीन छान दिसेल. तुम्हाला कोणते कलर भरलेले आवडतील तेही मला कमेंट करून सांगा. म्हणजे मी तसे कलर भरण्याचा आणि तसे रांगोळी काढण्याचा आणखीन छान छान कलर भरण्याचा प्रयत्न करेन.